नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सांगली येथील गाव भागात कुंभारखिंडीत नुकत्याच झालेल्या अमावस्येपासून येत्या आषाढी पौर्णिमेपर्यंत भावई उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे। यामध्ये सांगलीकरांना भूताची आई समजल्या जाणाऱ्या कडकडताईचे दर्शन झाले। चौंडेश्वरी देवीने दैत्याचा नाश करण्यासाठी कडकडताईचे रूप धारण केल्याची आख्यायिका आहे। कडकडताईची मिरवणूक वाद्याच्या गजरात काढण्यात आली। यावेळी चौंडेश्वरी मंदिरात दिवा काढला जातो। तो दिवा ओला आहे की सुका पाहण्याची परंपरा आहे। सुका दिवा निघल्यास पाऊसमान कमी असते, मात्र दिवा ओला निघाल्याने यावर्षी पाऊसमानात अधिक वाढ असल्याचे भाकीत करण्यात आले। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। नमस्कार, मी मोहन कुंभार। गावभाग सांगलीत आपल्या तडकडताई ही आपली बरेच वर्षाची परंपरा आहे। आमची ही 9वी पिढी आहे। आम्ही आता ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे। चौंडेश्वरी देवीने ज्यावेळी तडकडताईचा अवतार घेतला तेव्हापासून हा तडकडताईचा उत्सव साजरा केला जातो। आष्ट्याच्या भावई यात्रेप्रमाणे ही आपली भावईची यात्रा आहे। फक्त फरक एवढाच आहे की आष्ट्याच्या भावई यात्रेत आणि आपल्या यात्रेची आपली तडकडताई जी आहे ती आषाढी अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत गावात सांगलीतील बऱ्याचशा भागात दोघा मागत फिरते। सूप घेऊन बाहेर सूप हातात घेऊन काळं मुकड आणि काळी साडीचा असा वेश घेऊन तडकडताई आपली बाहेर पडते। कसं आहे, लहान मुलांना जसं शाळेमध्ये चूक केल्यानंतर शिक्षक छडीने मार देतात, घरी चूक केल्यानंतर आई वडील मार देतात, तसं देवीनं त्यावेळी अवतार घेतली ती ते दैत्यांना किंवा ज्या लोकांच्या मनात जे वाईट वृत्ती आहेत त्या वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी। त्याच प्रमाणात तडकडताईच्या सुपाचा मार लोक खातात। सुपाच्या वाऱ्यानं इडापिडा टळली जाते, आजार टळला जातो, अशी आपली श्रद्धा आहे। आणि आपली ही परंपरा आतापर्यंत आम्ही चालू ठेवलेली आहे, इथून पुढे आम्ही चालू ठेवू। आणि तडकडताईचा उत्सव ह्याचा उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की हा उत्सव 12 बलुतेदारांनी एकत्र येऊन संपूर्ण समाजाने एकत्र येऊन करण्यात येणारा उत्सव आहे।